गुड मॉर्निंग फॅमिली. आज 2 जुलै. माझी बायको झाडून घेते आपली पाठ. आमचा गल्लीचा नजारा सामसूम. उठले कुठं मोठे लोक, एक अर्धा जण उठले, बाकी झोपलेले. घेऊन मग मामा व्हिडिओ काढ राहिलो ना, मग युट्यूबला टाकायला. रोज मामा दूध देते आपल्याला, रोज. तुला घ्यायचं की नाही नटे? आज आणलं काय? नटीला दूध नाही देत काय आज? आणलं काय? शकता बैल पट्टी काढायला आलेले, कोण वेगळं पट्टी काढायला आलेले. शहरात ना एकटाच. तर मित्रांनो, आलोय आज एक्झाम सेंटरवर बिडकीनला. मागे डेअरी प्रोडक्ट्स आहे. इकडे पोरं उभं राहिलेलं मागे. शेजारीच बिडकीन पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन बिडकीन. चला तर फॅमिली, आज आपलं पेपर समाप्त झालेलं आहे. चाललंय आपण बाहेर निघत आहे. तर आपण घरी जात असताना आपल्याला एक विद्यार्थी भेटला होता रस्त्याने, तर आपण त्याला लिफ्ट दिली. मित्रांनो, आपण हा सांड कठाळ्या पाहून थांबलोय. तुम्ही बघू शकता, इथे भयानक मोठा भारी एकदम तयार असा कठाळा आहे. एक नंबर तयार कठाळा आहे. पायात प्रॉब्लेम दिसतो जरा त्याला, अलीकडच्या बसायचं आहे वाटतं याला. बघा कसा जायंट आहे, मोठा भारी कठाळा. तर मित्रांनो, पाऊस आलाय रिम झिम. थांबलो इथं झाडाखाली. हा रस्ता आपला बीड सोलापूर हायवे पासून इकडं मिळतो, जे तिथून खाली जातो. तसंच पुढं करमाड, पिंपरी राजा थ्रू करमाड शांद्रा मेडिसिन मिळतो. आणि हा रस्ता इकडून कसनेर, पोरगाव, कात्राबाद, निलजगाव तसं मिळून बिडकीन मेडिसिनला मिळतो. बघू शकतो. अशा गाड्या चालू राहत्या रोडनं, फुल ट्रॅफिक जाम. तिथं पेट्रोल पंप आहे. इकडं पेपर मिलची कंपनी आहे आणि तो हायवे. मित्रांनो, पेपर देऊन आलो बिडकीनहून घरी. मम्मीचं त्यांचं दळण चालू होतं. ते गावरंग होत, पिवळे धमक, खायला खम्मक, बाजरी बी एक नंबर. असं दळण करून व्यवस्थित करावं लागतं. इकडं आरती बी दळण निसू राहिली. तुम्ही कोणते गाव खाता? भावांना बहिणींना कमेंट करून सांगा. भावांना बहिणींना सांगा कमेंट करून. तुम्ही कोणते गाव खाता? आम्ही तर गावरान खातो. ते पण गावरानच खातात ना. महाराज, बोला, कोणते गहू खाता तुम्ही? आपण दोन्ही बाजरी बारूमाही. बारोमाही बाजरी खाताय? हो. आमचे पप्पा बारोमाही बाजरी खाते. त्यांना चपाती नाही आवडत, त्यांना बाजरीच्या भाकरी आवडतात. खरं धीरा, काय आणलं एक दिन मला? मग तुमच्या लेकाला असं दप्तर आहे का? एक साबण दे ना. आमच्या लेकाला दप्तर नाही ना, तेवढं दप्तर देऊन टाका आमच्या लेकाला. हा, एक साबण बी द्या आम्हाला. धीऱ्याला साबण मागितले ते आपण, तर धीऱ्या साबण घेऊन आलाय द्यायला. आणि दे
हा ते आपल्याला साबण द्यायला आलाय घरी. हो राव, हुशार आहे राव धीऱ्या, देतो राव. घे ना आता तुला. दे ते धीरेने आपल्याला साबण दिले पहा. त्याला 2 होत्या, त्याने आपण एक मागितलं, त्याने एक आपल्याला दिली. आपण आपल्या पाठीला सराला सोडलेले भरपूर दिवसांनी, आणल्यापासून ती बांधलेलीच आहे. त्याच्यामुळे म्हणलं आज तिचा जरा पाय मोकळा करा, इकडून तिकडून फिरावं थोडंफार, गावातल्या गावात फिरू. हाती काँग्रेस विंग्रेस, त्याच्यानंतर बाभूळ शेवरीचा पाला आहे थोडंफार खाईन, झाड पाला. चला तर मित्रांनो, आता चालू आहे चुलीवरती स्वयंपाक. भाकरी बनवायचं काम चालू आहे इथं. भाजी बनवायची पहिलं, वांग्याची भाजी. त्यासाठी चूल पेटायचं काम चाललंय. पाऊस येऊन गेलाय थोडा थोडा, हे पाणी ओट्यावर आपल्या. आपली मांजर आरतीत चाललंय चूल पेटवायचं काम. इकडून आले आपले महाराज बकरीला पाला घेऊन. वांगे चिरायचं काम चाललंय आता. चिरायचं म्हटलं मी, शिलायचं नाही, चिरायचं काम चाललंय. तो काय म्हणते, शिराचं म्हणते. चिरायचं म्हटलं मी, चिरतच आहे ना, कापायचं आणि चिरणं एकच आहे ना. शब्द आले त्याच एकच आहे. व्यवस्थित पाय. बघा सर्व खेळत आहे बॉटली सोबत, विट्टू लांडू. त्यामुळे एवढा लहान आहे, 2 वर्षाचाच आहे, कसा खेळतोय. आणि धीऱ्या पा, ह्यो बी कसा काडी संग खेळतोय. खरं धीऱ्या, तो पूर्ण नाव काय आहे? हा, तो पूर्ण नाव सांग. त्या बाईने कशी काडीची गाडी केली, खेळून दाख रे, पळून दाख ना अशी तिकडं, गाडी दामटून दाख. झुमरी नटी आभ्या मंडी अभ्यास करत आहे. तर बसलो आम्ही चर्चा करत थंड हवाला. आभ्या मंडी धीऱ्या, रघु कसा लाटा त्याच्या मम्मीकडे. अय रघु.